येस, नमस्कार सगळ्यांना. सो आज आपले 6 दिवसांचे फ्री सेशन, आजचा आपला 6वा दिवस आहे. सो या 6 दिवसांमध्ये तुम्ही जे काही एक्सपिरियन्स घेतला किंवा तुमचा फीडबॅक मला थोडक्यात सांगायचा आहे की हे सेशन तुम्हाला आवडले का, त्याच्यामध्ये खरोखरच तुम्हाला काही माहिती, जी माहिती तुम्हाला महत्वाची वाटली किंवा उपयोगी वाटली असं वाटलं का? येस, चित्रा मॅडम. हॅलो, नमस्ते. नमस्कार, अ, कुठून आहात मॅडम? मी परेलवरून आहे. अरे वा, बोला. ओके. तर रेखी ऍक्च्युली जॉईन करायच्या अगोदर मला रेखीबद्दल काहीच माहित नव्हतं. ऐकून होती रेखी बट, हम्म. पण बेसिक पण माहित नव्हतं काय आहे ते. हम्म. म्हणून मला ते स्पेशली ऐकायचं सेशन करायचाच होता. तर मग मला तो अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी मग म्हटलं चला बघूया काय आहे ते. पण खरंच खूप छान आहे, कळलं त्याचं मिनिंग काय असतं ऍक्च्युली रेखी. आणि आपण इझिली म्हणजे स्वतःमध्ये शक्ती युनिव्हर्सलला मागून आपण खूप काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, हे मला कळलं. त्यामुळे इन फ्युचर काही असेल तर डेफिनेटली आय विल ट्राय टू जॉईन नेक्स्ट लेवल. थँक्यू, थँक्यू सो थँक्यू. मच. येस, उषा मॅडम, उषा शिंदे. नमस्कार मॅडम, मी नमस्कार. उषा शिंदे कोल्हापुरातनं बोलते. मला पण ते रेखीबद्दल काही माहित नव्हतं. माझी मावशी मुंबईला, स्नेहल मोरे, त्या पण रेखी शिकवतात. ओके. आणि त्यांचे पण लेवल झालेले आहेत, 5 लेवल. ओके. त्यांनी खरं त्यांनी एवढं काय लक्ष दिलं नाही. खरं तुमचं ते बघून मी ते म्हटलं काय आहे ते बघूया, तर म्हणून ते जॉईन झाले. ओके. आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं. आणि रेखी म्हणजे काय हे सगळं समजलं. आणि मेन म्हणजे घरातले निगेटिव्ह, आपल्या अंगातले, शरीरातले निगेटिव्ह, हे सगळं बाहेर कसं काढायचं, हे तुम्ही ते एक सांगितलं, कशा कशा प्रकारे आपण ते काढू शकतो बाहेर. थँक्यू. छान सांगितलं सगळं. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. येस. शैलजा मॅडम, मला तुम्ही दिसत नाहीयेत. कुठे आहात बरं? मला हँड रेज केला तर लगेच दिसून येईल. हा, येस. शैलजा मॅडम, नमस्कार, कुठून आहात? सांगलीहून आहे. हा. नमस्ते. मी नमस्कार. शैलजा कोळी, सांगलीमधून आहे. मी भाजपची प्रदेशची सचिव आहे, कामगार आघाडीची. अरे वा. त्यामुळे मला एवढ्या लोकांच्या मध्ये वावरण्याची सवय आहे की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही लोक मला भेटतात. आणि त्यामुळं येस, कसं होतं, डेफिनेटली. हो, त्यामुळं कसं होतं, लोकांना समजून घेणं आणि समजून सांगणं खूप गरजेचं असतं. ह्या गोष्टीमध्ये संयम करणं गरजेचं असतं. तर रेकी ही मला शिकायचीच होती. आणि रेकी काय असते हे मला खूप आतुरतेनं, मला म्हणजे इच्छा होती काय कसं शिकायचं. तोपर्यंत फेसबुकला तुमचं मी फ्री हे बघितलं, जॉईन झाले. आणि त्याच्यातून कळालं की हा रेकी म्हणजे काय. माझा मावस भाऊ बेळगावला आहे, रमेश गांगूर म्हणून. ते रेकी शिकवता. खरं रेकी शिकणार शिकणार जाणं झालं नाही, कारण संसारामधनं विथ माझ्या समाजकार्यामधनं मला जाणं होत नाही ह्या गोष्टीला. मग ह्याच्यासाठी खरंच तुमची मी खूप आभारी आहे की घरात बसून स्वतःला स्वतःची पॉझिटिव्ह कशी निर्माण करणे आणि लोकांना ती कशी देणे, आणि लोक आपल्यावर किती चिडतात त्याच्यावर आपण संयम किती पाळला पाहिजे, हे तुमच्याकडनं आम्हाला आता शिकायला मिळालेलं आहे. त्याच्यासाठी मी सकाळी 4ला उठून मेडिटेशन करते. अरे सर्व वा. काय. आणि रात्री झोपताना पण मी हे सांगूनच झोपते. आणि झोपताना म्हणते की मला 4 वाजता ब्रह्मांड म्हणजे देवाला सांगते की बाबा मला सकाळी 4 वाजता उठवा, मला हे करायचं आहे. आणि त्या पद्धतीने, आणि माझी एक मुख्य म्हणजे गोष्ट सांगायची अशी झाली की माझी खूप पाय दुखायचे, खूप म्हणजे खूप, मला चालता पण येत नव्हतं अक्षरशः. कंटिन्यू म्हणजे मी मला माझे मिस्टर असे उचलून कुठं म्हणजे बाथरूमला किंवा गेला ते धरून न्यायला लागत होतं मला, एवढं तेवढा माझा त्रास होता तो पायाचा. आणि जसं ह्या गोष्टीचं मला आता सुरुवात झाल्यापासून ना, जसं तुम्ही सांगितल्यापासून मी जेव्हा करायला लागले तेव्हापासून माझ्या पायाची व्यथा कमी झालेली आहे. मी आता स्वतः, जरा आज माझी मीटिंग होती पालकमंत्र्यांच्या बरोबर, तिकडनं आम्ही आता आलो. त्यामुळं आज जरा वेळानं मी जॉईन झाले या गोष्टीला. आणि हे तुमचं सेक्शन म्हणजे खूप छान, तुम्ही सगळ्या गोष्टी शिकवता आम्हाला या गोष्टीला. एक पॉझिटिव्ह, खूप म्हणजे काय बोलण्याच्या पलीकडचं आहे या गोष्टी. थँक्यू, थँक्यू सो मच. तुमच्यासारख्याच काही कार्यकर्ते आपल्या बॅचमध्ये आहेत. बरं. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. ओके, माईक म्यूट करा. हा, येस, चारू मॅडम. नमस्कार. सगळ्यात नमस्कार, पहिले तुम्ही कुठून खूप आहात? छान सुरू केलंय. त्याने एक आनंद काय असतं, रेकी बद्दल थोडंफार माहित होतं, पण ऍक्च्युअल काय असतं ते कळलं व्यवस्थित. आणि शिकवायची पद्धत ती खूप मायने ठेवते. आणि तुमची शिकवायची पद्धत एक्सलेंट आहे, की माणसाच्या मनात ती आवड निर्माण होते
हे ऐकून. मग प्रॉब्लेम्स काही असतील त्यामुळे भले जॉईन न करे कोणी पुढे, पण नेक्स्ट टाईम जरूर करूया, एक माइंडमध्ये जरूर सेट होतं. आणि हे माझं 2 दिवसाचं मी तुमचं पहिले ऐकलं होतं, तेव्हा माइंडमध्ये होतं. ते अक्षरशः 8-10 बॅचेस गेले तुमचे. मी काही नाही केलं, पण मला असं होतं की नाही शिकायचं, फ्रीचं पण आहे ना, तर ते ज्योती मॅडमकडेच जायचं. म्हणून मला ते खूप छान वाटतं आणि मला पुढचा लेव्हल पण शिकायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? काल माझा हाच क्वेश्चन होता. येस येस आणि सांगते. आजचं माझं मिस झालं. जस्ट मी आत्ता जॉइन केलंय बाहेरनं येऊन. तर आज तुमचं सेशनमध्ये काय झालंय ते एक रेकॉर्डिंग पाठवाल का? की आज काही नवीन नाही शिकवलं? नाही येस नवीन तर होतं. हां, मग ते रेकॉर्डिंग पाठवाल का प्लीज, प्लीज? आणि नेक्स्ट लेव्हलला पण जॉइन करायचंय त्याचे सगळे डिटेल्स पण. सांगते सांगते. चलो थँक्यू चालेल. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच. बरं पण आता हां अश्विनी मॅडम आहेत. अश्विनी मॅडम, अश्विनी कुलकर्णी. नमस्कार मॅडम, कुठून आहात? नमस्कार, मी नवी मुंबईतून आहे. ओके ह्या क्लास बद्दल बोलायच्या आधी मला रेकीचा जो एक्सपिरियन्स आला आमच्या नातेवाईकांमध्ये 80+ एक आहेत. त्यांना कॅन्सर झाला होता. त्यांनी औषधाने सर्जरीने ते बरे झाले. पण कॅन्सर सोबत काही छोट्या मोठ्या तक्रारी किंवा एवढ्या मोठ्या तीव्र औषधांच्या काही तक्रार त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स असतात. झोप नव्हती लागत, कुठे अंगाची आग होत होती. तर त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने जी दुसऱ्या गावाला होती तिथून त्यांनी रेकी दिली आणि हे त्यांचे छोटे छोटे सगळे बाकीचे प्रॉब्लेम्स कमी झाले आणि ते आता खूप बऱ्यापैकी हेल्दी लाईफ जगतायत. सो ते त्याला त्यांनी म्हणतात ओके त्याला म्हणतात डिस्टन्स हिलिंग, जे आपण सेकंड लेवलला शिकणार आहोत. अच्छा हा. येस सो त्याच्यातून माझं उत्सुकता निर्माण झाली की ही काय नेमकी शक्ती आहे आणि ती शक्ती ग्रहण करण्यासाठी तुमच्यात काय क्वालिटीज गुण हवे आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं बेसिकली की सगळेच शिकू शकतात येस का ज्यांचं स्थिर आहे मन तेच लोक शिकून पुढे काही करू शकतात असं सगळे सगळे ओके प्रश्न होते. ओके तर आणि क्लास जॉईन केल्यापासून बऱ्यापैकी म्हणजे मला ज्ञान तर मिळालं रेकी बद्दल. तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं आणि तुमची शिकवण्याची पद्धत पण खूप एकदम साध्या सरळ अशा ह्याच्यात विषयातून तुम्ही शिकवता त्यामुळे छान समजलं. थँक्यू. थँक्यू सो मच. बरं मला एक प्रश्न तुमचा कळला, गोंधळले मी पण आता. की कोणी शिकू शकतं, राईट? हा, कोणी शिकू शकतं का, की त्याच्यासाठी काहीतरी ॲबिलिटीज क्वालिटीज असाव्या लागतात? तर नाही, एनीवन कोणीही शिकू शकतं, बट तुम्हाला त्याची थोडीफार प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, त्याच्यावर ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर हळूहळू त्या एनर्जीचे अनुभव आपल्याला घ्यायला लागतात. आता ही प्रॅक्टिस म्हणजे किती वेळ करायची आहे तुम्हाला? 1 तास 2 तास तर अजिबात नाही. केवळ 10 ते 15 मिनिटाची प्रॅक्टिस आहे. मग एखाद दिवस मला बाहेर जायचंय, ड्रॉप झाला, एखाद दिवस मी नाही केलं, चालणार आहे का? येस चालणार आहे. कारण ती एनर्जी कायम तुमच्या शरीरामध्ये असते. ओके, आणि ही केवळ डिवाइन पॉवर आहे, एक प्युअर व्हाईट एनर्जी आहे आणि ती केवळ आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठीच वापरली जाते. ओके, येस. आदिती मॅडम मला दिसत नाहीयेत तुम्ही. आदिती मॅडम म्हणतात मला अनम्यूट करा, बट मला नाही दिसत आहात आदिती. हँड रेज केला तर मला कळेल. इथे प्रीती लिहिलेलं आहे, आदिती नाहीये. ओके प्रीती, हा बोला. नमस्कार मॅम, मी नमस्कार. यवतमाळ महाराष्ट्रामधून बोलत आहे. मी गेल्या 20 वर्षापासून पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉब करते आहे. ओके, पोलीस आणि डिपार्टमेंटमध्ये. हा ओके. मॅम, आणि मागच्या 22 आणि 23 मध्ये मी MA योगशास्त्र मास्टर डिग्री घेतली. त्याच्यामध्ये हा विषय होता मला रेकीचा. तर रेकी काय असते मला तिथून माहिती झालं आणि मी या गोष्टीचा शोध घेत होते की बा मला कोणीतरी शिकवेल का. पण आमच्या यवतमाळमध्ये कोणी असं मला मिळालं नाही. आणि जेव्हा मी कॉलेजला असताना मी मधुमती श्रीवास्तव मॅम होत्या, गुरुमाता. त्या कुठल्या आहे त्या नाही माहिती मला. अबव 80+ आहेत त्या. तर त्यांचे मी 1-2 लेक्चर अटेंड केले. तर तेव्हापासून माझा इंटरेस्ट वाढला आणि युनिव्हर्सल पॉवर काय आहे हे मला तेव्हा कळलं. तर त्याच्यामुळे माझं एक हे होतं. पण एक लॉ ऑफ अट्रॅक्शन जे म्हणतो आपण, तर या गोष्टी मी अनुभवत आहे किंवा जे मी विचार करते कालांतराने का होईना त्या माझ्यासोबत घडतात किंवा काय. जसं मी शोधत होते, आज
मी तुमचे लेक्चर अटेंड करत आहे. मी ऑफिसमध्ये बसून असून सुद्धा मी तुमचे 6ही दिवस लेक्चर अटेंड केले. मला खूप चांगलं वाटलं आणि यापुढे मला तुमचे बाकीचे लेक्चर अटेंड करायचे आहे आणि बाकीच्या लेवल पण पूर्ण करायचे आहे. थँक्यू थँक्यू सो मॅम. मच. मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुम्हाला ऐकून. कारण माझ्या पोलीस डिपार्टमेंटमधले पण बऱ्याच लेडीज आहेत माझ्याकडे, जेंट्स पण आहेत. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये किती मोठ्या प्रकारचं काय म्हणता येईल त्याला, प्रेशर असू शकतं याची मला कल्पना आहे. आणि येस, त्या ज्या संध्या मॅडम आहेत माझ्या बॅचमधल्या, त्यांनी हे यूज केल्यापासून त्यांनी स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे आपल्या बॅचमध्ये, की मॅडम सगळ्या गोष्टी इझिली होत गेल्या. की ज्या गोष्टीसाठी मला आधी पळावं लागत होती, दमछाक व्हायची, प्रेशराईज व्हायची मी, तर त्या गोष्टी किंवा माझ्या वरचे जे ऑफिसर आहेत, सो त्यांच्याशी बोलताना आता माझं सगळं कम्युनिकेशन स्मूथ झालेलं आहे. डेफिनेटली आपल्या प्रत्येकाला असं वाटतं आपली जी रोजची कामं आहेत ना, ती स्मूथ झाली तरी पुरे झाले. आणि त्यासाठी आपल्याला रेकीची प्रॅक्टिस डे टू डे लाईफमध्ये करायची आहे. कारण आपलं मन शांत असेल ना, कारण आपल्या मनामध्येच बराच गोंधळ चाललेला असतो आणि गोंधळलेलं मन आहे ना, ती कुठलीच एनर्जी घेऊ शकत नाही. सो त्यासाठी आपल्याला पहिलं स्वतःला रिकामं करायचंय. आणि आपण रेकीमध्ये हेच सगळं शिकतोय. त्यानंतरच ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण ग्रहण करणार आहोत. सो हे माझ्या अंडर तुमच्याकडून सगळं करून घेतलं जाणार आहे. डोंट वरी. फक्त तुम्हाला तुमचा 1 तास द्यायचा आहे. बरं, ज्यांना पॉसिबल नाहीये, बरं, माझा आजचा एक दिवस गेला बाबा, मिस झाला, आता काय करायचंय? सो तुम्ही ते रेकॉर्डिंग बघू शकता किंवा माझ्या नेक्स्ट सेशनला तुम्ही पुन्हा ते जॉईन करू शकता. ठीक आहे? सो क्लिअर? ओके, थँक्यू थँक्यू. सो मच. आदिती मॅडम, मला खरंच नाही दिसत आहात तुम्ही. एक हँड रेज करा फिजिकली, म्हणजे मला तुमच्याकडे नजर जाईल माझी. हा, येस. हा, आदिती मॅडम बोल. मॅम तुमचा क्लास खूप छान वाटला. थँक्यू सो मच. अं, कुठून आहात तुम्ही? मी पुण्यातून. हा, माझे 3 नंदा रेकी शिकले. ते ओके. सारखं म्हणायचे की मला शिक, छान आहे छान आहे. मी म्हणायची मला इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही. मग आता कळलं की रेकीचं काय असतं म्हणून. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. प्रतिभा मॅडम, प्रतिभा सुतार. आपण एक क्लास घेऊया आणि नंतर आपण हिलिंग बघूया. हा, येस. अनम्यूट करा मॅडम. तुमच्याकडे एक बटन असेल बघा तिकडे, माईकचं बटन असेल बघा. हा, येस. हा, नमस्कार. मी प्रतिभा नमस्कार. सुतार. माझं गाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मला पहिला रेकी हा शब्द माहित होता, पण ह्या 2 अक्षरी शब्दातला अर्थ या 6 दिवसात कळालाय. रेकी म्हणजे नक्की काय आहे ती, आणि ह्या रेकीमध्ये किती ताकद आहे, आपण स्वतःला किती बदलू शकतो हे जाणवलं. त्यामध्ये अफर्मेशन, नंतर ग्रॅटिट्यूड कसं द्यायचं ते कळलं, आणि खूप छान वाटला क्लास. थँक्यू. थँक्यू सो मच. चल, बरं, आपण आता प्राजक्ता मॅडम, मला नाही दिसत आहात तुम्ही. आपण आता सुरू करूया, कारण जास्त घेत बसली ना तर आपले सेशन राहून जातील. नाही दिसत आहात मला. एक हँड रेज करा फक्त. संजना नेने. हा, संजना मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी ऍक्च्युली लेवल 3 मध्ये ऑलरेडी आहे, पण तुमचे प्रत्येक लेक्चर अटेंड करायला मला खरंच खूप छान तुम्ही वाटतं. आपल्या बॅच त्यामुळे मध्येच आहात ना? येस, येस. हो, बऱ्याचदा मी तुमचे लेक्चर, मला वेळ असेल तसं मी अटेंड करत राहते, कधी ड्रायव्हिंग करताना, कधी स्वयंपाक करताना. सो येस, खूप छान लेक्चर होतात तुमचे. आणि माझा लेवल 1च्या वेळेला जस्ट 3 दिवसात आलेला अनुभव असा होता की मी बाहेर गेले होते कुठेतरी, त्यावेळेला मी लेक्चर्स अटेंड नाही करू शकले. आणि खूप मोठी बॅग होती, त्याची नेमकी चेन तुटली आणि तिथे कोणीही नव्हतं. उत्तराखंडमध्ये होतो आम्ही आणि तिथे काहीही रिपेअर करायला नव्हतं. सो एंजल कॉलिंग म्हणून तुम्ही एक शिकवलं होतं त्यावेळेला. सो आय वॉज लाईक की एंजलला कॉल करते, आणि यू वोंट बिलीव्ह 15 to 20 मिनिट्स मध्ये बस मध्ये एक कोणतरी आलं आणि त्यांनी सांगितलं की मला ना पुढे जाऊन जरा पुढपर्यंत सोडा म्हणून. सो आम्ही सगळे ओके म्हणालो आणि लिटरली जिथे त्यांना सोडलं
तिथे एक बॅग रिपेअर करणारा होता आणि तिथेच आय वॉज लाईक की हा एंजल म्हणून माझ्याकडे आला सो दॅट येस. माझं ते बॅग रिपेअर होईल. सो हे एक असं छोटंसं अनुभव होतं, पण खरंच खूप छान आहे. आणि मी ऑक्टोबरमध्ये ऍक्च्युली जॉईन केलंय तुमचं, पण फॉर सम रिझन मला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रेकी लेवल 2 आणि 3 नाही करता आला, पण मी पैसे ऑक्टोबरमध्येच भरून टाकले होते. पण ते असं असतं ना की कधी कधी वेळ यावी लागते सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी. सो मी रेकॉर्डेड व्हिडिओज ऐकत होते बिकॉज आपल्याकडे ऍप मिळालेला होता, आणि मग नंतर रेकॉर्डेड व्हिडिओज नंतर ऍक्च्युअल जे आपण समोरासमोर बोलतो आणि ऐकतो आणि करतो ना प्रॅक्टिकल, ते खूप इम्पॉर्टंट असतं. सो तेव्हापासून मग मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मी डेफिनेटली ट्राय करते की भले व्हिडिओ बंद पण मी ऐकत असते. सो दिस इज माय एक्सपिरियन्स. सो आणि तुमचं शिकवणं खूप छान आहे, मस्त आहे, एकदम थँक्यू. ओपनली काही हातचं न राखून जेवढं नॉलेज आहे तेवढं सगळं तुम्ही शेअर करता. सो खूप थँक्यू मस्त सो आहे. मच. थँक्यू सो मच. ओके, सो आता आपण पुढचं स्टार्ट करूया.